मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार, सुप्रभात. संस्कार भारती आणि PCTs इन्फिनिटी 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 मार्च ते 8 मार्च या महिला दिन विशेष सप्ताहानिमित्त आपण एक विशेष मालिका प्रसारित करतो आहोत, ज्ञानदा परावर्तितुम शक्तिः. श्रोते हो, कलाक्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष आपलं एक नाव, आपला एक ठसा उमटवणाऱ्या अनेक कर्तृत्ववान अशा महिला कलाकारांशी आपण या मालिकेच्या माध्यमातून संवाद साधतो आहोत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्या आहेत, कलेच्याच वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक वर्ष त्या काम करतात. चित्रकला असेल, गायन असेल, संगीत असेल, नृत्य असेल, अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून रसिकांचं रंजन, रसिकांचं प्रबोधन करण्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे, खूप मोलाचं योगदान आहे. आज आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना वैशाली पळसुले या उपस्थित आहेत. आणि गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांना ज्ञात असेलच, आपल्यापैकी अनेक जण त्यांच्याकडे शिकलेही असाल, अशा ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना वैशाली पळसुले यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. वैशालीताई, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या छोट्याशा संवादाच्या कार्यक्रमात. श्रोते हो, वैशालीताईंची अगदी थोडक्यात ओळख तुम्हाला करून देतो. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जेव्हा खरंच ते विस्तारलेलं नव्हतं, अतिशय छोटंसं असं गाव पातळीवरती होतं, त्यावेळेला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिलं कथ्थक शिकवण्याचं नृत्यालय ज्यांनी सुरू केलं, हा मान ज्यांच्याकडे जातो अशा वैशालीताई आपल्याबरोबर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातून नृत्यामध्ये त्यांनी MA ही पदवी घेतली आणि तिथून त्यांच्या ह्या अर्थात शिक्षणाचा, कला प्रवासाची सुरुवात झाली. 3 घराण्यांचं शिक्षण त्यांनी घेतलं कथ्थक ह्या नृत्य प्रकारामध्ये. यात बनारस घराण्याचं शिक्षण त्यांनी श्रीयुत बाळासाहेब गोखले आणि श्रीयुत नरेंद्र नायडू यांच्याकडून प्राप्त केलं. तर लखनौ घराण्याचं शिक्षण डॉक्टर पंडित नंदकिशोर कपोते यांच्याकडून त्यांनी घेतलं. तर जयपूर घराण्याचं शिक्षण गुरु पंडिता रोहिणीताई भाटे यांच्याकडून त्यांनी घेतलेलं आहे. आणि गेली 6 वर्ष पंडित राजेंद्र गंगाणी यांचं मार्गदर्शन त्यांना लाभतं आहे. तसंच एवढंच नाही, कथ्थक या नृत्य प्रकारातच त्यांचं कौशल्य आहे असं नाही, तर तबला असेल, हार्मोनियम असेल, व्हायलिन असेल, या वाद्यांवरती सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे. तर अशा ज्येष्ठ नृत्यांगना वैशाली पळसुले यांचा हा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. वैशालीताई, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच अर्थातच तुमच्या लहानपणापर्यंत हा सगळा प्रवास जातो, तर लहानपणापासूनच आवड होती नृत्याची? आवड म्हणण्यापेक्षा मी जन्माच्या सुद्धा आधीच माझ्या आईने ठरवलं होतं की मला जर मुलगी झाली तर तिला मी नृत्य शिकवेन. त्यामुळे मला कळायच्या आधीच, मी 5 वर्षाची असतानाच मला तिने डान्स क्लासला घातलं. तेव्हा कथकच असं माहिती नव्हतं. सुरेंद्र वडगावकर म्हणून एक जण होते, त्यांच्याकडे ते कथक, कथकली आणि भरतनाट्यम तिन्ही शिकवायचे. तर मी तिथून माझी शाळेत जायच्या आधी माझी नृत्यालाच सुरुवात आधी झाली. क्या बात आहे. मूळच्या कुठल्या तुम्ही? पुण्याच्या. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग चिंचवडला आले. चिंचवडला माटे शाळेत माझं शिक्षण झालं. मग तेव्हा पुण्याहून बाळासाहेब गोखले ते नृत्य शिकवायला यायचे. क्या बात आहे. त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. तुम्ही जसं आता म्हणालात की कथ्थकच शिकायचं असं आधी काही मनात ठरवलेलं नव्हतं, पण मग शास्त्रीय नृत्याकडे वळावं असं वाटणं आणि त्याच्यामध्ये करिअर करावं असं वाटणं ही त्या काळी सुद्धा खूप एक आव्हानात्मक अशी गोष्ट होती, थोडीशी चॅलेंजिंग होती, वेगळी होती. पटकन पाठिंबा घरनं होताच असं किंवा मिळतोच प्रत्येकाला असं नाही. पण मला खूप कौतुक वाटतं की तुमच्या आईने दूरदर्शी विचार ठेवून तुम्हाला खूप लहानपणापासून
हे शिक्षण द्यायला सुरुवात केली. तर मला जाणून घ्यायला आवडेल, जसं आता आपल्या परिचय करून देताना सांगितलं की 1990 साली आपण आता गेली 35 वर्ष झाली, तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिली नृत्याचा शिक्षण देणारी शाळा चालू करावी, अकादमी चालू करावी, हा विचार कुठून जन्माला आला? ह्याचं पूर्ण श्रेय माझ्या गुरु पंडित डॉक्टर नंदकिशोर कपोते यांनाच आहे. कारण त्यांनी मला नुसतं नृत्याचं शिक्षण दिलं असं नाही, त्यांनी मला कितीतरी गोष्टी शिकवल्या. म्हणजे शिकवायचं कसं, कारण स्वतः नृत्य करणं आणि शिकवणं खूप फरक आहे. तर ते सांगायचे, असं इथे या मुलीचा हात असा पाहिजे, ही मुलगी बुटकी आहे ना, की मग तिचे हात थोडेसे लांब करायचे, तिने हात मोठे केले तर ती उंच दिसेल, उंच मुलगी जर तिने हात छोटे केले तर ती स्टेजला व्यवस्थित दिसेल. प्रत्येक गोष्ट ते शिकवायचे. पूर्वी मला एवढा सभाधीटपणा पण नव्हता, पण कपोते सरांच्यामुळे खूपच त्यांनी मला अतिशय प्रोत्साहन दिलं. मी तेव्हा चिंचवडहून पुण्याला क्लासला त्यांच्याकडे जायची. मग विशारद झाल्यावर BA पण झालं माझं. मग ते म्हणाले की आता या एरियात एकही क्लास नाही, मग तिथल्या विद्यार्थ्यांना तू शिकवायला सुरुवात कर, काही अडलं तर मी आहेच आहे. पहिले 5-6 महिने ते दर महिन्यातनं एकदा बघायला यायचे मी कशा प्रकारे शिकवतेय, आणि इथून मग माझा क्लास घेणं चालू झालं. गुरूंकडूनच एवढं मोठं प्रोत्साहन मिळणं हे सुरुवातीच्या काळामध्ये फार जास्त खूप काही खरं तर देऊन जाणार असतं, नाही का? एक आत्मविश्वास डेव्हलप करणारं असतं. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये तसं पुण्याच्या अगदी जवळचं किंवा शेजारचंच तसं बघायला गेलं तर शहर, इथेही वेगळी संस्कृती, इथला वेगळा इतिहास, इथलं वेगळं वातावरण, आणि खरं तर भारतभरातून इथे स्थायिक झालेली मंडळी इंडस्ट्रियल सगळ्या एरियामुळे. तर अशा सगळ्या परिसरामध्ये कथ्थकचं बीज इथे रुजवताना काही वेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला का सुरुवातीच्या काळामध्ये? खूपच. म्हणजे जास्ती शेजारी पाजारी सुद्धा म्हणायचे, बापरे हिला तुम्ही नृत्य शिकवताय किंवा नृत्याचे क्लास म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट. म्हणजे तेव्हा तर एक जणांनी माझ्या आईला सांगितलं, तुम्ही मुलीला नृत्य शिकवताय, हे पटकन पडून जाईल कोणाबरोबर तरी. म्हणजे नृत्य म्हणजे त्याला असं अजून मानाचं स्थान एवढं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला तर अगदीच त्रास झाला. मग विद्यार्थी जे यायचे पालक विचारायचे, मग काय 2-3 महिन्यात शिक्षण पूर्ण होईल ना? ह्याच्यासाठी खूप तपश्चर्या लागते, बराच काळ घालवावा लागतो, त्याला मेहनत करावी लागते. हे माहिती नव्हतं. आणि तोपर्यंत कथकचे कार्यक्रम कोणी बघितलेही नव्हते. म्हणजे जे सिनेमात दाखवतात तेच नृत्य, एवढंच ते होतं, असा एक समज होता. खरंच आहे. आणि अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर अशा काही थोर व्यक्तींची उदाहरणं आहेत की त्यांनी आपलं अख्खं आयुष्य ह्या कलेसाठी समर्पित केलेलं आहे, आणि तरी सुद्धा इतक्या नम्रतेने आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती सुद्धा ते म्हणतात की मला या सगळ्या महासागरामधला एखादा थेंबच आहे, आणि करू तेवढं हे कमी आहे. तर अशा वेळेला तुम्ही आता म्हणालात की सुरुवातीच्या काळात खूप आव्हानांचा सामना नक्कीच करावा लागला. तर विद्यार्थी जेव्हा तुमच्याकडे येतात तर तुमचा अप्रोच त्यांच्याप्रती कसा असतो, आणि तुम्हालाही रिस्पॉन्स कसा असतो? की जसा तुम्ही म्हणालात की 3 महिन्यात शिक्षण होईल ना, तर असं नाहीये. 18 वर्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सुद्धा आपल्याला अजूनही बघायला मिळतात. तर ह्या शिक्षणाचं, दीर्घकालीन शिक्षणाचं महत्त्व तुम्ही सांगाल आपल्या श्रोत्यांना तर नक्की आवडेल. आत्ताचे बरेचसे विद्यार्थी तर परीक्षापुरतं जास्ती शिकतात. म्हणजे मग 10वीला काय 15 मार्क वाढवून मिळतात, त्यासाठी हे येणारे विद्यार्थी संख्या जास्ती आहे. म्हणजे एक जर 50 मुली असतील त्याच्यातल्या 2-3 मुलीच अशा असतात की ते शेवटपर्यंत टिकतात. तर मला स्वतःला असं वाटतं की नुसतं फक्त परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी असं न शिकता खरंच पूर्णपणे हे समर्पण भावाने जर ह्याची उपासना केली तर ह्याच्या इतका आनंद कशातच मिळत नाही. माझे पुढचे दुसरे जे गुरु आहेत पंडिता रोहिणी भाटे, ह्या कायम म्हणायच्या की जो ध्यानाला बसल्यावर जो आनंद मिळतो त्याच लेवलचा आनंद हा नृत्य सादरीकरण करताना होतो. मग तुम्हाला वेगळं परमेश्वरासाठी वेगळी काही करण्याची गरजच नाही. कारण शेवटी आपण मोक्षप्राप्ती कशासाठी करतो, काय आपण हे नृत्यामध्ये जे करतो ते सर्वोच्च जो आनंद आहे मोक्षप्राप्तीचा हा नृत्यातनच मिळतो. त्यामुळे ते खूपच इतकं आनंदीदायी आहे. सुरुवातीला काही काळ वाटतं की बापरे आता किती वेळ तत्कार करायचा, किती चक्कर करायची, पण जसं जसं तुम्ही त्यात पुढे पुढे जात राहतात त्याच्या इतकी आनंदाची गोष्टच दुसरी नाही. खरं. आणि प्रत्येक कलेचं एक वेगळं सौंदर्य आहे, प्रत्येक कलेची एक वेगळी तत्व आहेत. तर ती जेवढी तुम्ही खोलात जाऊन तपासाल, अभ्यास कराल आणि ती उमजून घ्याल किंवा स्वतःमध्ये मुरवायचा प्रयत्न कराल, तितकं ते खूप सहजता त्याच्यामध्ये येणार आहे आणि वेगळे सायास त्यासाठी करावी लागणार नाहीयेत.
पुढे जाऊन मला नक्कीच असं विचारावं असं वाटतं की ह्या सगळ्या अनेक वर्षांच्या प्रवासामध्ये तुम्हाला विशेष लक्षात राहावं असे तुमचे काही वेगळे प्रयोग मला ऐकायला नक्की आवडतील. हे प्रयोग तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत, मात्र कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार तुमच्या आवडीची गाणीसुद्धा आपण श्रोत्यांना ऐकवणार आहोत. तेव्हा एक गाणं ऐकूया आणि मग वैशालीताईंनी त्यांच्या नृत्यामध्ये केलेले प्रयोग नेमके काय आहेत ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, महिला दिन विशेष सप्ताहानिमित्त ज्ञानदा परावर्तितुम शक्ती हा संस्कार भारती आणि PCT's इन्फिनिटी 90.4 FM यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहात. ऐकूयात हे गाणं आणि मग आपला हा संवाद आपण पुढे सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, संस्कार भारती आणि PCT's इन्फिनिटी 90.4 FM वरती महिला दिन विशेष सप्ताहानिमित्त आपण कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरातील ज्येष्ठ अशा कलाकारांशी आपण बातचीत करतो आहोत. आणि आज ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना वैशाली पळसुले यांच्याबरोबर आजचा हा संवाद आपल्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवरती रंगतो आहे. या गाण्यापूर्वी जसं वैशालीताई म्हणत होतो आपण की तुम्ही नृत्यामध्ये आजपर्यंत जे वेगवेगळे प्रयोग केलेत तर त्याच्याबद्दल ऐकायला नक्की आवडेल, कारण की कथ्थक नृत्यामध्ये विशिष्ट संकल्पना, विशिष्ट विषय आजपर्यंत अनेक जण घेत आलेले आपण बघतो. तर आत्ता च्या काळाला जातील असे कॉन्टेम्पररी अशा पद्धतीचे विषय तुम्ही काही हाताळलेत तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रयोग केला होता कलाकार घडताना असा केला होता. म्हणजे सुरुवातीलापासून ती छोटी मुलगी क्लासला सुरुवात करते नृत्य शिकायला आणि मग कलाकार घडताना तिचा कसा कसा प्रवास होत जातो तो सगळ्यात पहिला प्रयोग केला. त्याच्यानंतर मग मी एड्सवर प्रयोग केला. एड्स हा विषय घेऊन त्याच्यात वेगवेगळे आम्ही नाट्यसंगीत घेतले आणि त्या नाट्यसंगीताच्या द्वारे एड्स कसा आपण टाळू शकतो तो एक प्रयोग केला. त्याच्यानंतर अखिल भारतीय भाऊसाहेब बोहीर जे हे करतात काय म्हणतात त्यांचं साहित्य परिषदेतर्फे, नाट्य परिषदेतर्फे ते वेगवेगळ्या संगीतकारांना पुरस्कार देतात. तर गेले मी 10-12 वर्ष तो कार्यक्रम करते. ज्या संगीतकारांना तो पुरस्कार मिळतो त्या पुरस्कारार्थींच्या जी गाणी आहेत त्याच्यावर कथक नृत्य सादर करायचं हे असतं आणि मग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता त्याच्या सुरेश वाडकर झाले, त्याच्यानंतर काही सगळी एक रॅप अशी असणारी गाणी होती त्याच्यावर कथक नृत्य सादर करणं हे तसं अवघड होतं. मग त्याच्यावर पण आम्ही ही केलं. म्हणजे बहुतेक सगळेच संगीतकार असे झाले की त्याच्यावर आम्ही कथक सादर केलं. क्या बात आहे. त्यामुळे हा खूपच नवीन प्रयोग होतो. म्हणजे मला आठवते की ते तम्मा तम्मा गाण्यांवर जेव्हा आम्ही केलो तेव्हा खूपच ते लोकांना आवडलं होतं. त्याच्यानंतर संगीतकार प्यारेलाल आलो होते, त्याच्यानंतर कल्याणजी आनंदजी पैकी आनंदजी आलो होते. ते आनंदजींना एवढं आवडलं होतं त्यांनी स्टेजवरून आम्हाला तेव्हा पहिलं 5,000चं बक्षीस तेव्हा त्यांनी दिलं होतं. क्या बात आहे. एवढ्या मोठ्या कलाकाराकडे करून ही कौतुकाची थाप मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की आता सध्याच्या काळामधले विषय घेऊन काम करत असताना प्रेक्षकांना ते आवडेल की नाही हा एक सतत मनामध्ये हे असतो. पण तुम्ही तितक्याच तन्मयतेने किंवा समरसून जाऊन जेव्हा हे प्रयोग करत असतात तेव्हा कौतुकाची दाद मिळाल्याशिवाय, थाप मिळाल्याशिवाय किंवा टाळी मिळाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच. आणि होतं कसं नुसतंच ते तोडे तुकडे केले की लोकांना कळत नाही. मग ते म्हणतात काय नुसती चक्कर मारते, फुटवर्क करते. मग त्याच्यात एखादं कथानक गुंफलं ह्या आत्ताच्या ह्याला अनुसरून ते लोकांना जास्ती भावतं. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही निवेदनातून असेल किंवा एखादं अतिशय अनौपचारिक बोलणं असेल की ज्याच्यामधून आपण पुढे काय सादर करणार आहोत याबद्दल थोडंसं तुम्ही जेव्हा ब्रीफ करता त्यावेळेला त्या दृष्टीने जेव्हा प्रेक्षक बघतो तेव्हा ते जास्त पूर्णपणे कळण्याला मदत होते. कारण की जसं आपण शास्त्रीय संगीताबद्दल म्हणतो की ते प्रत्येकाला कळतच असं नाही, पण एक आनंद मात्र देऊन जातं. हा अनुभव प्रत्येकाचा सारखा असतो. तोच नृत्याच्या बाबतीत सुद्धा आहे. कथक नृत्य हा जसा रंजनासाठी म्हणून प्रकार आहे किंवा मगाशी तुम्ही म्हणालात पंडिता रोहिणीताई भाटेंचं जसं तुम्ही उदाहरण दिलं की हा एक मेडिटेशन चा अनुभव देणारा प्रकार आहे. तर याच बरोबरीने रंजनाबरोबरच किंवा एका शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून जे आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, त्या बरोबरीनेच अजूनही अनेक प्रकारे कथक नृत्य हे काम करताना तुम्हाला दिसतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात की काही विशेष मुलं जी असतात, काही गतिमंद असतात, तर अशांच्या बाबतीत सुद्धा कथ्थक नृत्य काम करताना दिसतं. तर तो तुमचा अनुभव कसा आहे?
खूपच चांगला आहे. म्हणजे काही मुलं गतिमंद म्हणजे इतकी गतिमंद असतात हां, की हां. आज शिकवलं की 10 मिनिटांनी पूर्ण हो, विसरून हो, जातात. हो. मग त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे खेळ घेतो. म्हणजे हां. आपण पूर्वी कसं तळ्यात मळ्यात असं हां, जे करायचो, हां. मग आम्ही तेव्हा सांगायचो ता थई थई तत. अच्छा. तर ता म्हटलं की पुढे उडी मारायची, थई म्हटलं की मागे उडी बर, बर, मारायची, बर. तत म्हटलं की थांबायचं हां, तिथेच. हां, हां. असं करत करत त्यांना हां. आम्ही शिकवायला सुरुवात केली. बरं, पण आज बरं. माझ्याकडे अशा 4-5 मुली आहेत हां, हां. की त्या 5 परीक्षेपर्यंत अरे वा, आलेल्या आहेत. क्या बात आहे. आणि खूपच प्रगती. पुढच्या परीक्षा देऊ शकल्या नाही कारण हां. लेखी परीक्षेचं त्यांना हो. आठवत नाही. हं, हं, पण प्रॅक्टिकल त्यांना व्यवस्थित हां, करतात. हां. कार्यक्रम अर्धा पाऊण तासाचे हां, सलग हां, हां. व्यवस्थित नृत्य करू शकतात क्या त्या. बात आहे. आणि अजून एक खरं तर कौतुकाची आणि आवर्जून श्रोत्यांना खरं तर सांगावी अशी गोष्ट म्हणजे की काही कारणांमुळे ज्यांना आपला एक पाय गमवावा लागला तर अशाही विद्यार्थिनी हो. तुमच्याकडे शिकतायत आणि आज त्या अतिशय उत्तम प्रकारे हो. नुसतं शिकतायतच नाही तर कार्यक्रम सुद्धा कार्यक्रम करतात. तर करतात. त्यांची सुद्धा ही यशोगाथा हो, ऐकायला मला हो. आवडेल खरं. माझ्याकडे एक फिजिओथेरपिस्ट आहेत, हां, डॉक्टर लीना वर्दम म्हणून. हां, हां. अतिशय व्यवस्थित डान्स करतात त्या. त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये पाय कट झाला, पण हां. त्या इतक्या जिद्दीने उभ्या राहिल्या. हां. पाय व्यवस्थित खोटा लावून त्यांनी हां. परीक्षा दिली. परीक्षेत त्या पहिल्या आल्या. बरं. आणि आत्ता नोव्हेंबरमध्ये दुबईला गेल्या. अच्छा. आणि दुबईमध्ये डान्स फेस्टिवल होतो. हां, हां. त्यात नृत्य करून त्यांना सिल्वर मेडल मिळालं. क्या बात आहे. खरोखरच ही एक है ना? सक्सेस स्टोरी आहे असं आपल्याला नक्कीच है ना? म्हणायला हरकत नाही. हा तुमचा सगळा नृत्याचा वारसा जसा तुम्ही तुमच्या अनेक ज्येष्ठ गुरूंकडून घेतलात, वेगवेगळ्या घराण्यांचं शिक्षण तुम्ही घेतलंत आणि हाच वारसा तुम्ही पुढे तुमच्या शेकडो विद्यार्थिनींपर्यंत आज पोचवत आहात. तुमच्या संचय कथ्थक नृत्यालयाच्या माध्यमातून तुमची मुलगीसुद्धा कथ्थक नृत्यांगना आहे, तीसुद्धा शिकवण्याचं काम करते. हा सगळा प्रवास पुढे जाताना तुम्हाला तुमच्या मनात नेमक्या काय भावना आहेत? खूपच छान आहे. अगदीच छान वाटतं, की आत्ता म्हणजे माझ्या काळामध्ये जे विद्यार्थी होते त्यांना तसं पुढचं कळत नव्हतं, की नक्की आपल्याला कुठपर्यंत जायचंय हा अंदाज येत नव्हता. बरोबर. नुसतंच आम्ही शिकवत होतो. पण आत्ताच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना माहिती आहे आपल्याला इथपर्यंत जायचं आणि आत्ताची साधनं केवढी आहेत. बरोबर. सगळेच असल्यामुळे पटापट त्यांना स्टेज मिळते. खरं. बाहेर संधी सगळ्याच जास्त संधी उपलब्ध जास्ती आहेत. आहेत. आमच्या वेळेस ते काहीच नव्हतं. खरं. पण आत्ताचं हे आहेत, की ते परीक्षार्थी जास्ती आहेत. फास्ट फूड सारखं त्यांना झटपट सगळं पाहिजे. त्या मनाने मेहनत कमी आणि फळ जास्ती असं. ह्याची अपेक्षा जास्ती नको खरं, असं खरं, मला खरं. खूप वाटतं. नक्कीच हा खूपच महत्वाचा आणि जो अतिशय काय म्हणतात त्याला ह्या सगळ्या प्रक्रियेमधून गेलेला जो कलाकार असतो त्याचं हे कायमच म्हणणं असतं की ह्या शिक्षणाला कुठलाही शॉर्टकट नाही. तुम्ही जेवढं द्याल तेवढं कमी, आपण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे. आणि घराण्यांचा उल्लेख झाला तर प्रत्येक घराण्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक घराण्याचं वेगळं बलस्थान आहे. त्यामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या नृत्यामध्ये घेणं आणि त्या सांगून आपल्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्त्वाचं काम तुम्ही करता आहात. त्यांना तितक्याच सखोल अशी माहिती त्याच्याबद्दल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो आहोत हा तुम्ही जसं म्हणालात की हा तत्कार किंवा ही स्टेप जी आहे ही कुठल्या घराण्यातली आहे हे त्यांना जेव्हा माहिती पडतं तेव्हा पुढे सुद्धा जाताना ते तितक्याच डोळसपणे त्यांचा प्रवास होतो. तर त्याच्याबद्दलही मला आवर्जून आवडेल की हे जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये तुम्ही बिंबवत आहात. एकतर माझ्या क्लासला संचय हे नाव दिले रोहिणी भाटेंनी. संचय म्हणजे साठा, दुसरं संचय म्हणजे लक्ष्मी. आता तेव्हा रोहिणी भाटे म्हणाल होत्या की मी वेगवेगळ्या गुरूंकडे शिकले, जसं बाळासाहेब गोखले, कपोते सर आहेत. तर ह्या वेगवेगळ्या घराण्याचे जे आहेत एकत्रित साठा म्हणजे संचय. आता लखनौ घराण्याने म्हटलं तर खूप नजाकत असते. मग जेव्हा ती मुलगी खूप सुंदरपणे ती नजाकत करते मग तिला त्या घराण्याचं जास्ती प्रमाणात तिला आम्ही देतो की चला की हे तुला ना लखनौ घराणं जास्ती सूट आहे, मग तू लखनौ घराणं पुढे कंटिन्यू कर. मग जयपूर घराण्याचं जे आहेत त्यांचे हात लांब असतात, मोठे हात करतात, छोटे छोटे हात करत नाही. कारण जयपूर घराण्यामध्ये लढाया त्या बाजूला खूप होईल, राजस्थान जयपूर, त्यामुळे मोठे सगळे हात, वीररसपूर्ण युक्त असं त्यांचं नृत्य असतं. मग काही मुलींचं व्यक्तिमत्व असतं असं असतं की त्यांना ते सूट होतं. मग त्यांना आम्ही असं मी म्हणते चला की तू या घराण्याचं हे जास्ती हे कर. म्हणजे मी आत्ता जास्ती कपोते सरांचंच घराण्याचंच करते, पण मग मी सांगून करते हे लखनौ घराण्याचं आहे, हे जयपूर घराण्याचं आहे. मग त्या मुलीच्या शरीरयष्टीप्रमाणे तसं आम्ही शिकवतो. क्या बात आहे. गुरुनी हे निरीक्षण करणं की आपल्या विद्यार्थिनीला नेमकं काय मानवेल, काय सूट होईल आणि त्याप्रमाणे तिला शिकवणं, इतकी बारकाईने तुम्ही हे सगळं काम करत आहात ह्याचं खरोखरच म्हणजे
आश्चर्य आणि खूप आनंदही वाटतो की अशा पद्धतीचं शिक्षण जर का मिळालं तर आपल्या ह्या सगळ्याच संस्कृतीला, ही जी परंपरा आहे आपल्याकडे शास्त्रीय नृत्याची, ह्याला उज्ज्वलच भविष्य आहे. आणि आज पालकांचा सुद्धा दृष्टिकोन या सगळ्या कला प्रकारांकडे बघण्याचा बदललेला आहे. खूप आश्वासक चित्र आत्ताच्या काळामध्ये बघायला मिळतं. खूप आनंदाने पालक सुद्धा आपल्या पाल्याला अनेक वर्षांसाठी हे शिक्षण घेण्यासाठी पाठवतात, खूप सपोर्ट करतात. त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं पालक मॅनेज करत असतात. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. श्रोते हो, वैशालीताईंबरोबरचा हा संवाद आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, PCT's इन्फिनिटी 90.4 FM आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदा परावर्तितुम शक्तीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज वैशालीताई पळसुले यांच्याबरोबर आपण संवाद साधतो आहोत. आणि कार्यक्रमाच्या अगदी आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. तर जाता जाताना खरं तर जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्यांना कथ्थक शिकायचं आहे आणि ज्यांना सिरियसली, अतिशय गांभीर्याने या प्रकाराकडे पाहायचं आहे, त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे आणि काहीतरी वेगळं स्थान स्वतःचं निर्माण करायचं आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल आणि मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेल की तुम्ही जसं म्हणालात, गुरुसुद्धा पारखून घ्यावा. कुठल्याच पालकांनी असं धरू नये की चला आपल्या शेजारी क्लास आहे तिथे पटकन क्लासला घालू, सोडायला आणायला नको, असं नको. खरंच ती व्यक्ती तेवढी आहे का केपेबल? ठीक आहे, तुम्हाला डान्सचं किंवा गाण्याचं कुठल्याही कलेचं तुम्हाला ज्ञान नसून दे, पण आज जेव्हा आपण नृत्य शिकताना समोर बघतो की हे दृश्य म्हणून त्या व्यक्तीचा नृत्य कसं आहे त्यातलं कळालं नाही तरी चालेल, पण समोर बघताना तर ते छान वाटलं पाहिजे. आता मग एखादं शिक्षक असतं की त्याचं किमान एक बघितलं की कळतं हा कलाकार आहे, हे तर नक्कीच कळतं. म्हणजे हात कसंही असेल तर अशा ठिकाणी तुम्ही आधी बघा की त्याचं मागचं काय बॅकग्राऊंड आहे, खरंच त्याचं शिक्षण किती झाले. आत्ता असं झालंय, एक 4-5 वर्ष शिकतात आणि लगेच क्लास काढतात, तर हे योग्य नाही. त्यामुळे त्यांचंच शिक्षण नीट नसल्यामुळे ते विद्यार्थ्यांना काय देऊ काय शकणार आहे. आणि आता विद्यार्थी कसे पटकन परीक्षेला बसतात, तर मला असं वाटतं की किमान 1-1.5 वर्ष तरी व्यवस्थित बेसिक शिका आणि मग तुम्ही परीक्षा द्या. जेव्हा तुम्ही तो विद्यार्थी त्या स्टेजपर्यंत जाईल तेव्हा त्याच्यातलं त्याला ज्ञान येईल. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही विशारद होत नाही, आणि साधारण तुम्ही 1ली-2रीत क्लास चालू केला तर शाळेचं ग्रॅज्युएशन आणि आपलं ग्रॅज्युएशन एकाच वेळेस होतो. त्यामुळे 10-12 वर्ष मेहनत करा आणि मगच त्याच्यामध्ये तुम्हाला छान प्रगती होऊन मग तुम्ही क्लास काढू शकाल. क्या बात आहे. वैशालीताई, आज खरंच खूप आनंद झाला तुमच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांशी संवाद साधण्याची इन्फिनिटी रेडिओच्या माध्यमातून संधी मिळाली. तुमच्या सगळ्याच पुढच्या प्रवासासाठी खरं तर आम्ही शुभेच्छा देणारे कोण, पण आमच्या एक शुभकामना नक्कीच आहेत तुमच्याबरोबर. आणि आम्हाला असंच वेळोवेळी मार्गदर्शन तुमचं मिळो आणि तुमच्या विद्यार्थिनींना सुद्धा मिळो. खूप खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमात तुम्ही आवर्जून वेळ काढून सहभागी झालात. श्रोते हो, ज्ञानदा परावर्तितुम शक्तीही या कार्यक्रमाचा आजचा भाग इथेच समाप्त करत आहोत. 8 तारखेपर्यंत आपण अशाच कलेच्या क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवड परिसरातल्याच काम करणाऱ्या विविध कलाकारांना आपण भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तेव्हा ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.